नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा भूगोल विभाग वर्ग प्रथम वर्ष कला CBCS पॅटर्न 2019. विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम प्रकरण प्राकृतिक भूगोलाची ओळख या संदर्भात माहिती मिळवली. आज आपण प्रकरण क्रमांक 2 मृदावरण या संदर्भात माहिती घेऊया. मी प्राध्यापक KP शार्दूल पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मृदावरण या प्रकरणामध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना व घटना, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, वेगनरच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण, वेगनरच्या सिद्धांताला पुष्टी देणारे पुरावे, गुण, वेगनरच्या सिद्धांतावरील आक्षेप, दोष किंवा टीका, वेगनरच्या सिद्धांताचं महत्त्व, डेव्हिसच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण, डेव्हिसच्या सिद्धांताचे गुण आणि सकारात्मक बाजू, डेव्हिसच्या सिद्धांतावरील दोष, टीका आणि डेव्हिसच्या सिद्धांताचे महत्त्व हे उपमुद्दे अभ्यासणार आहोत. प्राकृतिक भूगोल या विषयाच्या अभ्यासात अनेक नैसर्गिक घटकांचा समावेश असला तरी मृदावरणाच्या अभ्यासाला या विषयामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहेत आणि मृदावरणाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासाचा पाया समजला जातो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस प्राकृतिक भूगोलाचा ओळख या विषयासंदर्भात चर्चा करत होतो त्यावेळेस आपण सांगितलं की प्राकृतिक भूगोल म्हणजे अनेक नैसर्गिक घटकांचा अभ्यास होय. मग मृदावरण, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ज्या भूपृष्ठावर आपण राहतो, थोडक्यात शिलावरण, या शिलावरणाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये महत्त्वाचा मानला जातो. पृथ्वीवरील सर्वात उंच हिमालयाच्या मीटर शिखरापासून 8,848 मीटर ही हिमालयाची उंची आहे. ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत, जो केंद्र भाग आहे त्या केंद्र भागापर्यंतची खोली जर बघितली तर ती 6,371 किलोमीटर आहे. या सर्व भागांचा अभ्यास हा मृदावरणाच्या अभ्यासाचा भाग आहे. मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं होतं की पृथ्वीचा पृष्ठभाग हा एकसारखा नाही. कुठे उंच पर्वतराशी आहेत, कुठे पर्वत आहेत, कुठे मैदानं आहेत, कुठे खोल दऱ्या आहेत. मग पृथ्वीचं शिलावरण हे प्रचंड विस्तृत आहे आणि संपूर्ण जीवसृष्टी या पृथ्वीच्या भूपृष्ठावर आपलं जीवन व्यतीत करत असते आणि म्हणून या शिलावरणाचा अभ्यास करणं, तो जाणून घेणं हे प्राकृतिक भूगोलामध्ये याचं महत्त्व अधोरेखित करण्यासारखं आहे. त्याचबरोबर विविध खंडांची निर्मिती, की एकूण 7 खंड आहेत, त्यांचं वितरण कसं घडून आलं, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, की पृथ्वीच्या अंतरंगात नेमकं काय आहे, की ज्या पृष्ठभागावर आपण राहतो परंतु त्या पृष्ठभागाखाली काय आहे हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला का? नाही. तर त्याबद्दलची माहिती या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात समाविष्ट झालेली आहे. हिमालयासारख्या उंच घडीचे पर्वत, ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले सह्याद्रीसारखे पर्वत, पठारं, त्याचबरोबर नर्मदा व तापीसारख्या रुंद व लांबच लांब खचदऱ्या, लोणारसारखे उल्कापातापासून तयार झालेली विवरं, अशी असंख्य भूरूप आपल्याला भूपृष्ठावर दिसून येतात आणि ह्या असंख्य वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांचा अभ्यास करणं हे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून
मृदावरण या प्रकरणामध्ये आपल्याला संपूर्ण मृदावरणाचं वैशिष्ट्य आणि मृदावरणाची माहिती जाणून घ्यायची आहे. पुढचा जो आपला मुद्दा आहे, पृथ्वीचे अंतरंग. की पृथ्वीचे अंतरंग म्हणजे नेमकं काय? की ज्या पृथ्वीवर आपण राहतो, हा एकमेव असा सौरमालेतील ग्रह आहे की ज्यावर जीवसृष्टी आपल्याला बघायला मिळते. मानव हा जिज्ञासू वृत्तीचा प्राणी आहे. नवनवीन माहिती जाणून घेण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत असतो आणि त्याचप्रमाणे ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीच्या पोटात नेमकं काय दडलं आहे, या अवसितच्या पोटी मानवानं एक प्रयत्न पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज वैज्ञानिक प्रगती झाली, नवनवीन तंत्रज्ञान आले आणि विविध साधनांच्या साहाय्याने मानवाने प्राचीन काळापासून खगोलशास्त्राचा अभ्यास केला आहे. खगोलशास्त्रामध्ये ग्रह, तारे, सौरमालिका, धूमकेतू, ग्रहण या सगळ्यांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला खगोलशास्त्र असे म्हणतात. आज आपण चंद्रावर जाऊन पोचलेलो आहोत. मंगळावरची मोहिमा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. हे सगळं केवळ नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध यामुळे हे शक्य झालेलं आहे. काही काळापूर्वी आकाशात उंच जाणारे फुगे वापरून वातावरणाची माहिती मानवाने मिळवली आणि यानंतर विमानं, उपग्रह, प्रचंड शक्तीच्या दुर्बिणी वापरून सूर्यमाला आणि आकाशगंगेच्या पलीकडं त्यानं पाहिलं. ज्या भूतलावर आपण राहतो त्या भूतलावर आपल्या सभोवताली जे वातावरण आहे, जी अवकाशीय पोकळी आहे, त्या अवकाशीय पोकळीच्या पलीकडेही आपण जाऊन ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न या विविध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण करत आहोत. मग अवकाशातली माहिती आपण ज्ञात करतो आहोत, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे, पृथ्वीच्या पोटात काय दडलेलं आहे हे जाणून घेणं, हे सुद्धा मानवी प्रगतीचं लक्षण मानलं जातं. मग पृथ्वीच्या अंतर्भागात ची माहिती ही आपण कशी घ्यावी, कशी मिळवावी, यासाठी रशिया या देशाने प्रयत्न केला. आपणा सर्वांनाच माहिती आहे की रशियाने एक यान जे आहे, हे यान भूगर्भामध्ये पृथ्वीच्या पाठवलं होतं. पृथ्वीची जी खोली आहे किंवा केंद्र भाग जो आहे, त्या केंद्र भागापर्यंतची खोली ही 6371 किलोमीटर आहे आणि रशियानं ही मोहीम सुरू केली आणि तो अवघा 12 किलोमीटरपर्यंत जाऊन ते यान पोहोचलं. मग पृथ्वीच्या अंतरंगात प्रचंड उष्णता असल्यामुळे ते यान वितळून गेलं आणि तिथेच ही शोध मोहीम थंडावली. मग असे कोणते घटक आहेत की ज्याद्वारे आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाबाबतची माहिती प्राप्त होईल? तर काही शास्त्रज्ञांनी, भूगोलतज्ञांनी पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर 12 किलोमीटरपर्यंत रशियाने हा प्रवास केला होता आणि 6371 किलोमीटरपर्यंत जायचं होतं आणि त्या तुलनेने 12 किलोमीटर अंतर हे काहीच नाही. आणि म्हणून की पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीची माहिती अजूनपर्यंत आपल्याला निश्चितपणे उपलब्ध झालेली नाही, किंवा रशियाने हा जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न अतिशय अत्यल्प आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीच्या अंतरंगात कोठे कोणती खनिजे आहेत, अंतरंगाची रचना कशी आहे, घटना कशी आहे, याविषयीची निश्चित स्वरूपाची माहिती अजूनपर्यंत आपल्याला उपलब्ध नाही. परंतु काही शास्त्रज्ञांनी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातील बरीचशी जी काही माहिती आहे ती माहिती अप्रत्यक्ष पुराव्यावर अवलंबून आहे. मग पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तापमान आहे, घनता आहे,
दाब आहे, ज्वालामुखी आहे, भूकंप लहरी आहे, या घटकांद्वारे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीची माहिती ज्ञात करण्याचा प्रयत्न केला. तापमान या घटकांद्वारे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीची कशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते ते आपण बघूया. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी सूर्यापासून पृथ्वी अलग झाली, असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खरं तर पृथ्वीची निर्मिती कशी झाली याबाबतही अजूनही तर्कवितर्क बरेच आहेत, परंतु काही गोष्टी किंवा काही संभाव्य पुरावे देऊन पृथ्वीच्या निर्मिती संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. पृथ्वी सूर्यापासून आलेप्त झाली त्यावेळी ती वायुरूप अवस्थेत होती. नंतर ती हळूहळू थंड होत गेली. प्रथम वरचा भाग थंड झाला आणि त्यामुळे त्याला घनस्वरूप प्राप्त झाले, परंतु आतील भाग मात्र अजूनही प्रचंड उष्ण, द्रवरूप व वायुरूप असावा असा अंदाज आहे. भूपृष्ठापासून जसं खोल जावं तसं त्या खोलीला 1 सेंटीमीटरने तापमान वाढ होत जाते. खोलीपासून तापमान वाढणाऱ्या वाढीचा जो काही विचार आहे किंवा वाढीचा जो काही दर आहे त्याचा जर विचार केला तर सरासरी 48 किलोमीटर खोलीवर जर आपण गेलो तर आपल्याला 1100 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला आढळून येतं. 700 किलोमीटर खोलीवर जर आपण गेलो तर 1900 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आणि 2900 किलोमीटर खोलीवर जर आपण गेलो तर 3700 डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड तापमान आपल्याला दिसून येतं. 6371 किलोमीटर खोलीपर्यंत जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 5000 डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड तापमान दिसून येतं. म्हणजे इथे आपल्याला असं थोडक्यात सांगता येईल की भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रस्थानाकडे जसं आपण जातो तसं या ठिकाणी तापमान जे आहे किंवा तापमानवाढीचा जो काही वेग आहे तो वेग कसा आहे, जास्त आहे. त्यानंतर घनता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेन्सिटी असे म्हणतो. पृथ्वी वायुरूप, द्रवरूप व घनरूप अवस्थेतून जाताना तिचे स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरणे आणि या फिरण्यामुळे पृथ्वीची सरासरी घनता 5.5 इतकी आहे. ही पृथ्वी ही वायुरूप होती, द्रवरूप आहे, घनरूप आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वी स्वतःही भोवती फिरते, त्याला आपण परिवलन असे म्हणतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतो. या पृथ्वीच्या फिरण्यामुळे पृथ्वी ही वेगवेगळ्या अवस्थेतून जात असते. व पृथ्वीच्या सरासरी घनतेचा जर आपण विचार केला तर ती घनता ही 5.5 इतकी आहे. ज्यावेळेस पृथ्वी परिवलन आणि परिभ्रमण या क्रियेतून जात असते त्यावेळेस झालं काय की जी जड मूलद्रव्ये होती, जड खनिजे होती, ही पृथ्वीच्या केंद्रस्थानी आकर्षित झाली आणि जी हलकी खनिजे होती ती पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे केंद्रित झाली आणि त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठभागाची घनता ही 2.7 इतकी आहे. मग या हलक्या खनिज द्रव्यांमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम यासारख्या हलक्या घनतेची मूलद्रव्ये होती, तर लोह यासारखी जड मूलद्रव्ये जी आहे ती मूलद्रव्य या ठिकाणी केंद्रस्थानी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर निकेल किंवा फेरस या इतर मूलद्रव्यांचा सुद्धा या जड मूलद्रव्यांमध्ये समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून केंद्रस्थानापर्यंतची घनता ही 13.6 पर्यंत इतकी वाढली आहे. अर्थात आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल
की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत जर आपण जात गेलो तर जी घनता आहे पृथ्वीची ती काय होत जाते, वाढत जात असते. यानंतरचा घटक शास्त्रज्ञांनी विचारात घेतला तो म्हणजे दाब, की वातावरणाचा व भूपृष्ठभागाचा पडणारा दाब पृथ्वीच्या अंतरंगातील घटना व रचनेवर परिणाम करतो. वातावरणात हवेचा प्रचंड दाब आहे आणि तो दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडत असतो. हा दाब इतका जास्त असतो की त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगातील ज्या घटना आहेत किंवा रचना आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो. ह्या दाबाची जर परिणाम आपण बघितली तर एक अवकाशीय बल बरोबर 14.7 मिलीबार किंवा स्क्वेअर इंच या दराने वाढत जाणाऱ्या दाबाचा जर विचार केला तर पृथ्वीच्या केंद्रावरती 3.5 दशलक्ष अवकाशीय बल असेल असा तर्क शास्त्रज्ञांनी काढलेला आहे. म्हणजे इथे खोलीनुसार केंद्रस्थानाकडे जाताना जो काही दाब आहे तो दाब या ठिकाणी वाढत जातो. म्हणजे थोडक्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब कमी आणि अंतर्गत भागात किंवा खोलीनुसार दाब हा वाढत जातो असं सहजपणे आपल्या लक्षात येते. त्यानंतर ज्वालामुखी. आपणा सर्वांनाच माहिती आहे की वातावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये ज्वालामुखी उद्रेकाची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड उष्णता आहे हे आपण पाहिलं की खोलीनुसार जसं आपण अंतर्गत भागात जातो तशी तशी उष्णता त्या ठिकाणी वाढत जाते आणि ह्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील खडक किंवा अंतर्भागातील खडक वितळतात आणि त्यांच्यापासून लाव्याची निर्मिती होते. हा लावा भूपृष्ठाकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न करतो, येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी प्रचंड दाब किंवा प्रचंड प्रेशर आणि जशी संधी मिळेल त्या भागातून ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे तो उद्रेक या ठिकाणी भूपृष्ठावर होत असतो. त्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणतो. मग या ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबरच विविध प्रकारची खनिजे, लाव्हारस, चिखल, विविध वायू बाहेर पडतात आणि म्हणून त्या लाव्यातून काय काय बाहेर पडलं त्यावरून पृथ्वीच्या अंतरंगात नेमकं काय आहे, पृथ्वीच्या पोटात नेमकं काय आहे याची माहिती सहजगत्या आपल्याला प्राप्त होते. यानंतर भूकंप लहरी. नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाखाली निर्माण झालेल्या हालचालींमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, याला भूकंप असे म्हणतात. थोडक्यात भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे कंप पावणे किंवा हादरणं म्हणजे भूपृष्ठ ज्या वेळेस हादरतं त्यावेळेस भूकंप झाला असं जनरली किंवा सर्वसामान्यपणे आपण म्हणतो. मग नैसर्गिक कारणांमुळे भूपृष्ठाखाली अंतर्गत हालचाली घडून येतात आणि त्यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, त्याला आपण भूकंप असे म्हणतो. त्याचबरोबर भूकंप लहरी ज्या आहेत किंवा भूकंप मापन हे भूकंप मापकावर भूकंपाची नोंद ही केली जाते. त्याचबरोबर आपण जिथे जिथे भूकंप झाला तिथे तिथे चटकन सांगितलं जातं की एवढ्या रिश्टर स्केलचा किंवा एवढ्या रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. थोडक्यात भूकंप किती तीव्रतेचा होता याचा मोजमाप रिश्टर स्केलमध्ये या एककात मोजलं जातं. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून प्रवास सुरू झालेल्या लहरींचं पूर्ण प्रवासात वर्तन कसं आहे यावरून भूकंप लहरीचे 3 प्रकार असतात. प्राथमिक लहरी किंवा त्याला आपण अणुतरंग असे म्हणतो, त्याला पी लहरी प्रायमरी वेव्ज असे म्हटलं जातं. दुय्यम लहरी त्याला सेकंडरी वेव्ज असं म्हटलं जातं आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठ लहरी किंवा त्याला आपण सरफेस वेव्ज असे म्हणतो. मग प्राथमिक लहरींच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं
तर प्राथमिक लहरी या सर्वात वेगवान लहरी म्हणून ओळखल्या जातात. यांचा वेग जो आहे हा वेग सर्वात जास्त असतो आणि ज्यावेळेस भूकंप मापन केंद्रावर भूकंपाची नोंद होते तेव्हा सर्वात अगोदर प्राथमिक लहरी या नोंदविल्या जातात. यांची वारंवारिता जास्त असते. या लहरी कमी लांबीच्या व उभ्या दिशेने प्रवास करणाऱ्या असतात. या लहरींचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक घनतेच्या खडकातून प्रवास करताना त्यांचा वेग हा दर सेकंदाला 8 ते 14.5 किलोमीटर इतक्या तीव्रतेचा असतो. म्हणजेच प्राथमिक लहरी या जास्त तीव्रतेच्या, अधिक वेगवान असतात आणि ह्या घनरूप माध्यमातून प्रवास करतात. दुय्यम अवतरंग किंवा दुय्यम लहरींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर दुय्यम लहरींचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. त्यामुळे भूकंपमापन यंत्रावर या लहरींची नोंद उशिरा होत असते. दुय्यम लहरी या द्रव माध्यमातून प्रवास करत नाही आणि म्हणून पृथ्वीच्या अंतर्गत भागात 2900 किलोमीटर खोलीपर्यंत त्या प्रवास करतात. त्यापुढे त्या जात नाही. याचाच अर्थ तेथून पुढचा जो पृथ्वीच्या अंतरंगाचा भाग आहे तो भाग कसा आहे? द्रवरूप आहे, असं सहजपणे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरी जी लहर आहे त्याला आपण भूपृष्ठ लहरी किंवा भूपृष्ठ तरंग असे म्हणतो. या लहरींचा वेग ह्या दोन लहरींपेक्षा अगदी प्राथमिक आणि द्वितीय लहरींपेक्षा कमी असतो. कमी वेगाने प्रवास करणाऱ्या परंतु अत्यंत विध्वंसकारी लहरी म्हणून या ओळखल्या जातात. ह्या भूपृष्ठाला समांतर दिशेने जात असतात आणि म्हणून या भूपृष्ठाला हानी पोहोचवतात आणि म्हणून भूपृष्ठ लहरी या अधिक विध्वंसक किंवा प्रलयकारी असतात. तापमान, घनता, दाब, ज्वालामुखी व भूकंप लहरींचा सविस्तर अभ्यास आणि त्यासंबंधीचे रेखाचित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग आपण पाहिलं की पृथ्वीचा अंतरंगाचा आपण अभ्यास करत आहोत. पृथ्वीचा अंतरंग आपण जाणून घेत आहोत आणि त्यासाठी विविध घटकांचा विचार अनेक शास्त्रज्ञांनी केला आणि त्या शास्त्रज्ञांनी त्या माहितीच्या, त्या घटकांच्या आधारे जी माहिती मिळवली त्यामध्ये आपण तापमान, घनता, दाब, ज्वालामुखी, भूकंप लहरी याद्वारे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मग या माहितींच्या आधारे आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागाची रचना ही जाणून घ्यायची आहे. अंतर्गत भागाची घटना जाणून घ्यायची आहे. त्यामध्ये विविध साधनं, निष्कर्ष आणि कसोट्यांचा वापर करून पृथ्वीच्या अंतरंगाची रचना व घटना अभ्यासली असता आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे थर व घटक आढळून येतात. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रमुख 3 व काही उपथर या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो थर आहे तो म्हणजे शिलावरण किंवा कवच किंवा ज्याला आपण भूकवच असे म्हणतो. ज्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या आपण राहतो तो भाग म्हणजे शिलावरण किंवा कवच होय. पृथ्वीच्या बाह्य घनरूप आवरणास शिलावरण किंवा कवच असे म्हणतात. भूपृष्ठापासून 235 किलोमीटर पर्यंतचा भाग त्याचा समावेश शिलावरणामध्ये केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी शिलावरणाचा जो काही भाग आहे तो भाग हा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे व 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. पर्वतीय
भागामध्ये जर आपण पाहिलं तर शिलावरणाची जाडी ही आपल्याला 60 किलोमीटरपर्यंत आढळून येते व सागर तळावर जर आपण शिलावरणाची जाडी बघितली तर ती 10 किलोमीटरपेक्षाही कमी आहे. शिलावरणाची सरासरी जाडी ही 335 किलोमीटर आहे. शिलावरणामध्ये सियाल आणि सीमा असे 2 उपथर आहेत. त्या संदर्भात आपण सियाल आणि सीमा म्हणजे नेमकं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सियाल की शिलावरणाच्या सर्वात वरच्या थराला सियाल असे म्हणतात, की भूपृष्ठाला खेटून किंवा भूपृष्ठाच्या लगत असलेला जो भाग आहे शिलावरणाचा त्याला आपण सियाल असे म्हणतो. हा जो काही भाग आहे सियालचा हा थर कमी वजनाच्या खनिजांपासून बनलेला आहे. आपण मगाशी बघितलं की पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण गतीमुळे हलकी मूलद्रव्य ही भूपृष्ठाकडे आली आणि जड मूलद्रव्य ही पृथ्वीच्या केंद्र भागाकडे आकर्षित झाली किंवा केंद्रित झाली आणि म्हणून सियाल आणि ॲल्युमिनियम ही मूलद्रव्य पृथ्वीच्या भूपृष्ठालगत या ठिकाणी आपल्याला आढळून येतात आणि म्हणून या दोन्ही संयुगांच्या द्वारे निर्माण झालेला तो जो काही भाग आहे त्या भागाला सियाल असे म्हणतात. किंवा थोडक्यात शिलावरणाचा सर्वात वरचा भाग म्हणजे सियाल होय असे सर्वसामान्यपणे आपण म्हणू शकतो. ही मूलद्रव्ये मोठ्या प्रमाणात भूपृष्ठालगत आढळतात आणि म्हणून पृथ्वीच्या भूपृष्ठालगतच्या भागाला सियाल असं म्हटलं जातं. मग याची घनता जर आपण पाहिली किंवा जाडीचा जर आपण विचार केला सियाल थराच्या तर तो 21 किलोमीटर असून घनता जी आहे ती 2.7 इतकी आपल्याला दिसून येते. प्राथमिक भूकंप लहरीचा वेग दर सेकंदाला 5.6 किलोमीटर असतो. सियाल थरामधून ज्या प्राथमिक भूकंप लहरी ज्या आहेत त्या प्रवास करतात, त्या वाहत असतात आणि म्हणून त्यांचा जो काही वेग आहे हा वेग दर सेकंदाला 5.6 किलोमीटर इतका असतो. दुय्यम लहरींचे वेग या संदर्भात जर आपण बघितलं तर दर सेकंदाला 3.2 किलोमीटरपेक्षा कमी वेग आपल्याला ह्या दुय्यम लहरींचा आढळून येतो. सियाल हा थर प्रामुख्याने ग्रॅनाइट या खडकापासून तयार झालेला आहे. काही ठिकाणी ग्रॅनाइटचे रूपांतर झालेले आहेत आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अनेक ठिकाणी बेसल्टचे आवरण तयार झालेलं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे याचा बराचसा भाग हा बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे. यानंतर आपण सीमा या थराविषयीची माहिती जाणून घेऊया. शिलावरणातील सियाल थराच्या खाली जो थर चालू होतो किंवा जो थर जोडून आहे त्याला सीमा असे म्हणतात. याला सीमा असं का नाव दिलं गेलं? आपण पाहिलं की भूपृष्ठाच्या लगत असलेला जो काही थर आहे त्याला आपण सियाल म्हणतो. सियाल आपण का म्हणत होतो की त्यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला आपण सियाल म्हणतो. व सीमा या थरामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम या 2 मूलद्रव्यांचं प्रमाण अधिक असल्याने या थराला आपण सीमा म्हणतो. सियाल आणि सीमा यातील फरक लक्षात येतोय का? की सियाल का म्हणायचं की भूपृष्ठालगत सिलिका व ॲल्युमिनियम या 2 मूलद्रव्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला आपण सियाल म्हणतो. सीमा हा सियाल थराच्या खाली लागून असलेला थर आहे आणि या थरामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम या 2 मूलद्रव्यांचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून त्या थरास आपण सीमा असे म्हणतो. मग भूमिखंडाखाली किंवा भूपृष्ठाखाली सीमा थराची जाडी जी आहे ती जाडी 13 किलोमीटर आहे. तर सागर तळावर ती जी काही जाडी आहे ती जाडी 3 ते
5 किलोमीटरपर्यंत आपल्याला दिसून येते. थोडक्यात आज आपण पृथ्वीचं अंतरंग, त्याची रचना आणि घटना या संदर्भात चर्चा करत आहोत. त्यामध्ये पहिला जो काही थर आपण बघणार आहोत किंवा बघत आहोत, त्यामध्ये शिलावरण आणि की ज्याला आपण भूकवच असे म्हणतो, आणि शिलावरणाचे पुन्हा प्रमुख 2 उपथर आहेत, त्यामध्ये सियाल आणि सीमा. या ठिकाणी आपण थांबूया. उर्वरित या प्रकरणाचा जो भाग आहे, तो भाग या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओद्वारे अधिकपणे विस्तृतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.